आज मी रिव्ह्यू देणार आहे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या जबरदस्त आणि मनाला भिडणाऱ्या चित्रपटाचा. हा चित्रपट बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या एका मराठी माध्यमाच्या शाळेची कथा सांगतो. इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या पसंतीमुळे आणि घट्ट विद्यार्थ्यांमुळे शाळा संकटात सापडते. पण माजी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येऊन ती वाचवण्याचा निर्धार करतात. शाळेच्या जुन्या आठवणी, मैत्री, शिक्षकांचे संस्कार आणि मातृभाषेचं महत्त्व हे सगळं खूप सुंदर पद्धतीने मांडलं आहे. काही प्रसंग डोळ्यात पाणी आणतात तर काही प्रसंग अभिमानाची जाणीव करून देतात. चित्रपट प्रादेशिक भाषेतील शिक्षण जपण्याचा ठोस आणि सकारात्मक संदेश देतो. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि काही आठवड्यातच कोट्यवधीची कमाई करत मोठं यश मिळवलं आहे. जर तुम्हाला शाळेच्या आठवणी, मराठी भाषा आणि भावनिक कथा आवडत असतील तर हा चित्रपट नक्की थिएटरमध्ये पहा. तसं तर तो आता झी5 या ॲपवर सुद्धा उपलब्ध आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर. बाकी चित्रपटाने 30+ कोटीची कमाई केलेली आहे. जर अजूनही तुम्ही हा चित्रपट पाहिला नसाल तर थिएटरमध्ये अवेलेबल आहे तर नक्की पहा आणि पाहिला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की प्रतिक्रिया करा. आणि अशाच नवनवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.